आज पालखी येणार आहे म्हणून इथे अंगण जे आहे मातीचं अंगण ते शेणाने सारवलं जातं आहे। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं कोकणातल्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये। तर शेणाने सारवल्यावर छान अशी काकीने आमच्या रांगोळी काढली। माझी बारकी काकी आहे ती खूप छान रांगोळ्या काढते, तर तिने रांगोळ्या काढले, थांबा दाखवते। एकदम सिंपल काढले पण ते दिसायला खूप छान वाटते। चालू आहे पालखीसोबत आमच्याकडे निशाणी पण असते, तर त्या निशाणीला बाहेरच ठेवलं जातं। आता त्याचं काय रिझन आहे मलाही माहीत नाही, पण ते विचारून नक्की लवकरच सांगेन। तर ही अशी पूर्ण रांगोळी आमची काढून झालेली आहे, कलर भरून झालेला आहे। कलर भरायला थोडी मदत केली मी, आणि मग रांगोळी मात्र सर्व काकीनेच काढले। आता येते आमच्याकडे पालखी, तर पालखीचे पाय धुवायला लागतात म्हणून मग हे पाणी आणि कापड, पाय पुसण्यासाठी कापड पण लागतं, आणि इथे प्रतीक्षा केली जाते। आणि फायनली प्रतीक्षा संपलेली आहे आणि पालखी आपल्याकडे येत आहे। पालखीचे पाय धुवून आरती करून स्वागत केलं जातं। इथे आत्या आरती करत आहे, कारण आत्या तिच्या लग्नानंतर पहिल्यांदाच माहेरच्या पालखीला आलेली आहे, त्याच्यामुळे हा मान यावेळेस तिला दिला गेला आहे। काय धूप झाला काय का? धूप आरो आरा बाजू बसला नाही। अनु डोक्यात घाल।
अनु अन्वय बाबाच्या बाजूला जा. आराध इकडे. आराधू तू साईडला. काढ ना तिकडून. काढा मोबाईल काढा. अगं खूप गरम व्हायला लागलं. गोडे इकडे. काकी घरची ओटी भरलाय तिथे. वहिनी त्या होतो भरलेला. पुढे पुढे इथे पुढे पुढे प्रसादाच्या बॉक्सून पुढे ठेव. लवकर चल. अन्वय जा पटापट. काय एवढं रेंगाळ. टोपी काढायची ना. राहुल लवकर लवकर. पालंदी मंडळी आणि डोंबवली ना. चार घरं झाले. पाया पण आहे. गोट्याचं झालं तुझा पाय पण. जा. योग्य कुठे. तुम्ही बस. आमचं पाहुणं कुठे गेलं. ओ काढलाय काढलाय. बघतोय काढतोय का नाही फोटो. फोटो इकडे काढले. काढले काढले. 3-4 काढलेत. मम्मी बस. काकी काकी
फळाने तुमची ओटी भरलेली आहे ती ओटी मान्य करून घ्या. तसेच ही लेकरं देशी परदेशी लोक व्यवसायासाठी उद्योग व्यापारासाठी मोठ्या धंद्याला उतरती जातात. तरी पण आपल्या त्यांना हातामध्ये सुखरूप ठेवा. त्यांच्या मनाच्या मनोकामना परिपूर्ण करा आणि आपली घरची ओटी मान्य करून घ्या. त्याचप्रमाणे आपल्या सर्व तुझ्या मायरोजने आहेत सर्व मायरोजने आहेत. या मायरोजनीच्या ओटी भरले 5 फळांनी तुमची ओटी भरलेली आहे ती ओटी मान्य करून घ्या. त्यांच्या घरात मुलामांचा सर्व सुखपती वर द्या. गाडी घरात प्रवास करून धंद्याला उतरामध्ये यशाचा वर द्या. त्यांनी जी काय 12 कामं विकले सगळं सिद्धीस न्या. तसेच नोकरी करत असेल तरी स्वरूप यशाचा मार्ग दाखवा. घरामध्ये धनधान्याची भरभराट होऊ द्या. ₹2 त्यांच्या पाठीशी लावून द्या. शेरात 1.25 द्या आणि आपली मायरोजनीच्या घरची ओटी भरले ते मान्य करून घ्या. सांभाळ करा शिवार महादेव. निलेश आत्माराम पांडे हा इतर वर्षी आपलं 5 तोरण बांधतो आणि नारळ ठेवतो तो मान्य करून घ्या. आपली गाडी मयूर या दोघांचा आपल्या नाव दिलाय तो मान्य करून घ्या. आपले काही छोटा मोठा उद्योग असेल व्यापार असेल तरी सर्वोपरी यशाचा मार्ग दाखवा. त्यांच्या घरामध्ये धनधान्याची भरभराट होते. त्यांच्या मनामध्ये ज्या काही इच्छा अपेक्षा परिपूर्ण करा आणि गाडीवर प्रवास सुखाचा करून धंद्यामध्ये यशाचा मार्ग द्या आणि आपले शिवार महादेव. त्याचप्रमाणे रुपेश आणि योगेश सालाबादप्रमाणे तोरण बांधलेलं आहे ते मान्य करून घ्या. तसेच लेकर आपली नोकरी करत असतील काही व्यापार करत असतील ते सर्वोपरी यशाचा मार्ग दाखवा. त्यांच्या मागे काय वाईट अरिष्ट असतील विघ्न असतील दूर करा. तुमच्या पायाशी घ्या. ते तुमची छत्र द्या. तू ज्या ठिकाणी जातील तिथे राहतील तिथे त्यांच्या पाठीशी उभे राहा. त्यांच्या मनाच्या मनोकामना परिपूर्ण करा आणि आपले प्रार्थना तोरण मान्य करून घ्या. योगेश आपल्या कुटुंबासोबत आपला हॉस्पिटल आलेला आहे तो मान्य करून घ्या. त्यांच्या मागे जी काही येणारी अडीअडचण असतील त्या दूर करा. ते लेकरांच्या राखणीचा आनंद येत आहे राखणारा मान्य करून घ्या. घरामध्ये जनावर विंचू काढा. जिकडे काही पर्याय करा. लेकर बाळा देशी परदेशी नोकरी व्यवसायासाठी उद्योग व्यापारासाठी पोटा पाण्यासाठी धंद्यासाठी गेले आहेत. तर मुंबईपासून गावापासून मुंबईपर्यंत देशापर्यंत गाडीवर प्रवास सुखाचा करून धंद्यामध्ये यशाचा वर द्या. त्यांनी जी काय कामं विकली आहेत सिद्धीस न्या. सकल मनोकामना परिपूर्ण करा. घरामध्ये धनधान्याची भरभराट होते. ₹2 त्यांच्या पाठीशी लावू द्या. शेरात 1.25 द्या. तसेच 1 5 25 द्या. शेरात 1.25 द्या आणि आपल्या राखण्याचं नाव घेतो मान्य करून घ्या. सांभाळ करायची हो. तर आता सर्वांची पूजा करून झाले आणि पालखी निघालेली आहे समोरच्या घरात चुलत काकांकडे. ही आहे निशानी आणि ही पालखीसोबत असते पण हिला बाहेर ठेवलं जातं. पालखीचा कार्यक्रम झाला त्यानंतर दुपारचं जेवण झालं आणि मग इथे आमच्याकडे ना मोबाईलला रेंज नाही आहे. घरी वायफाय घेतलं आहे तर ते केव्हा तरी येतं. सहसा खूप कमी असतं BSNLचं वायफाय. त्याच्यामुळे मुलांना काही विरंगुळा नाही. मग मस्त इथे असं क्रिकेट वगैरे खेळलं जातं आणि हे खूप छान वाटतं पाहायला. तिला मी व्हिडिओसाठी पळायला लावलं. नाही मी तिला व्हिडिओ शूटिंगसाठी पळायला लावली. हा तुमचा फोन तिथे आहे बघा टेबलावर. बाई फोडायची थोबड नाही तर काय. ए बाय हाय मस्त आराध्या क्रिकेट खेळते. आणि हे सगळे फिल्डर बघा बाई. वा 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 वा. हा सोमवारचा ब्लॉग आहे. त्या दिवशी संकष्टी होती तर मग बहिणीचा आणि तिच्या मिस्टरांचा उपवास असतो त्याच्यामुळे मग मोदक करते ती दर संकष्टीला. तर त्याच्यामुळे मोदक करायला सांगितले. मग तिला मला एवढे ना मोदक वळायला जमत नाहीत. ती छान करते आणि तिचे मिस्टर पण छान वळतात मोदक. मग बायकोच्या मदतीला बसलेले आहेत. डील चालेल का बाबांना ऑप्शन दे. तुझे आराध्या खाते आंबा. आराधू
येतोय, बाहेर गेलाय. हो बाबा तुम्हाला डील दिली. का? अच्छा अच्छा. आणि इथे खाते आराध्या. व्हायरल होऊ दे जरा. मग लगेच रात्रीचे 1:15 झालेत आणि आत्ता इथे पालखी नाचवायला येणार आहेत. तर त्याच्यामुळे हे मुलं आधीच ढोल वाजवायला सुरुवात केली. ही पालखी जी आहे तुम्हाला दिसताना खूप हलकी वाटत असेल, पण ही पालखी खूप जड असते. तरी मुलं खूप आनंदाने नाचवतात. कोकणातल्या प्रत्येक माणसाला माहीत आहे की ही पालखी किती जड असते. कोण कोण माझा ब्लॉग बघते त्यांनी नक्की कमेंट्स करून सांगा. ज्यांनी ज्यांनी ही पालखी घेतलेली आहे खांद्यावर त्यांना माहीत आहे ही पालखी किती जड असते ते. तर आत्ता जी पालखी आहे ती माझ्या छोट्या भावाने घेतलेली आहे आणि तो नाचवतोय पालखी. मस्त पालखी नाचवण्याचा आनंद हा वेगळाच असतो. आमच्या इकडे बायका पालखी नाचवत नाहीत. आता बऱ्याचशा गावांमध्ये लेडीज बायका ज्या आहेत त्या पालखी नाचवायला लागलेल्या आहेत, पण आमच्या गावात अजून ती पद्धत नाही सुरू झाली. हे इथे बारके काका आहेत जे व्हाईट शर्टवाले आहेत ते. कसा वाटला आजचा हा कोकणातल्या पालखीचा ब्लॉग नक्की कमेंट्स करून सांगा. आणि व्हिडिओ आवडले असल्यास आणि माझे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. जय हिंद.